दरम्यान जय महादेव पाटोडी संघाचा क्षेत्ररक्षण लागतंय. तसेच वाघोडे वारणी संघाकडून सलामीला गेलेत ते नितेश कुंभार, रोहित कडेकर, दोघेही धडाकेबाज फलंदाज. दोन्ही संघाकडं चांगले खेळाडू आहेत. जय महादेव पटावडी संघाकडून मला वाटतं पहिले षटक घेऊन येईल तो सौरभ पागार, संघाचा कर्णधार. मागच्या 3 सामन्यांमध्ये खरोखरच चांगली कामगिरी होती त्याची आपल्या संघासाठी. बघूया या सामन्यामध्ये दोन्ही संघ कशी काय कामगिरी करतात. पाडगाव प्रीमियर लीग पर्व 5 मधील हा अंतिम दिवस. आजच्या दिवसात आपल्याला अनेक चांगले सामने पाहायला मिळतील. अंतिम दिवसाची सुरुवात होते ती वाघोडे वॉरियर्स वर्सेस जय महादेव पटवाडी संघाच्या सामन्याने. या सामन्यासाठी जर कोणी फलंदाजानं सलग 3 षटकार ठोकले तर यश ढवळेकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. बघूया कोण पटकावतो हा मान. सलग 3 षटकार 501 रुपये. पहिला चेंडू टाकतोय तो सौरभ पागार. सामना करतो नितेश कुंभार. पहिल्या चेंडूवर फटका मारला लेग साईडच्या दिशेने. चेंडू जातो सीमा रेषा पार. दिशेने मारलेला पहिला चौकार. सामन्याची सुरुवात होती ती चौकाराने. पुढचा चेंडू सुंदर चेंडू निर्धाव जातोय. कोणती धाव नाही चेंडूवर. नितेश कुंभार याची चांगली फटकेबाजी असते आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू सौरभ याचा. हाही सुंदर फटका. दरम्यान एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावे तयारीत. बघूया धाव पाहत होतोय तो रोहित कडेकर. आणि ती जागा करण्यासाठी गेलाय तो सुनील गोपाळ. हा एक चांगला फलंदाज. पहिल्या षटकामध्ये मोठा धक्का बसलाय तो वाघोडे वॉरियर्स संघाला. बघूया हाही झेल होतो का. झेल घेण्याची संधी होती मात्र कच्चा असं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण केल्या त्या चेंडूवर. धाव संख्या होते ती 7. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. सौरभ पागार खरोखर चांगली गोलंदाजी करतोय. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. सुंदर फटका. बघूया चेंडू जातो का. सीमारेषेच्या दिशेने चाललाय चेंडू. 2 धावा पूर्ण.
चांगली फटकेबाजी असते सुनील गोपाळची. या 2 धावा आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 1 बाद 9. पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या षटकात 9 धावा जमवण्यात यश मिळवलंय ते वाघवाडी संघानं. हा उंच फटका बघा सौरभ पागारचा चेंडूवर आहे आणि हा झेलबाद होतोय. सौरभ पागार आपल्या दरम्यान पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 9. वैयक्तिक पहिलं आणि संघाचा दुसरा षटक गुणाला येतो हिरेन खेडेकर. हिरेन खेडेकर हा एक वेगवान गोलंदाज. चांगली गोलंदाजी असते हिरेन खेडेकर याची. बघूया कसा काय मारा करतोय तो नितेशाला. सुंदर चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला चेंडू. नॉट आउट. चांगला चेंडू होता. कोणती धाव मिळवण्यात यश नाही नितेश कुंभार याला. दुसऱ्या षटकासाठी आलाय तो हिरेन खेडेकर. शॉर्ट पिच चेंडू. चेंडू फिरवला लेग दिशेने आणि गचा क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेषा पार. कोणता निर्णय सांगायचा आहे. या 4 धावा. चांगला फटका होता. शॉर्ट पिच चेंडूवर कार्पेटच्या साहाय्याने पुल शॉट करून 4 धावा मिळवल्यात. मी खेळी करतोय नितेश कुंभार आपल्या संघासाठी. मागच्या 3 सामन्यामध्ये नितेश कुंभार याला. नितेश कुंभार आउट ऑफ फॉर्म दिसत होता. हा सुंदर चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा कोणती धाव नाही या चेंडूवर. या षटकामध्ये वारंवार आपल्या गोलंदाजी शैलीने चकवतोय तो नितेश कुंभार याला. 2 यॉर्कर मध्ये चेंडू. एक शॉर्ट पिच चेंडू. पुढचा चेंडू. आई यॉर्कर मध्ये चेंडू आणि निर्धाव. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता मात्र लो फुल टॉस चेंडू मिस केलाय तो नितेश कुंभार यानं. शॉर्ट पिचचा चेंडू बघूया. चेंडू जा मिळवतोय. झेल सोडला तिथे. बचाव क्षेत्ररक्षण. चांगला फलंदाज बाद करण्याची संधी होती.
एकदम साधा झेल होता. झेल सोडलाय आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 15. नितेश कुंभार तगडा तगडा फलंदाज बाद करण्याची संधी होती. संधी मात्र गमावतायत. हाय सुंदर चेंडू. एक धाव पूर्ण आणि इथं दुसरा षटक संपतोय. 2 षटकाच्या खेरीस संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 16. किरण खेडेकरांची चांगली गोलंदाजी. केवळ 7 धावा खर्च केल्यात. एक झेल घ्यायची संधी होती ती मात्र हुकते. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय तो. नवीन गोलंदाज केतन साळवे. डावखुरा गोलंदाज. त्या सामना करेल तो नितेश कुंभार. मागच्या 3 सामन्यामध्ये आणि हा वाईट चेंडू. केतनसाठी खुशखबर. जर केतन साळवेने हॅट्रिक लावले तर ते 501 रुपयाचं पारितोषिक आलं. एक धाव पूर्ण. केतन साळवेनं 3 चेंडूंमध्ये 3 बळी मिळवले तर यश ढवळेकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. धावसंख्या झाली ती 18. 2 बाद 18. भावेश खेडेकर याला न समजला चेंडू. दरम्यान एक धाव पूर्ण. शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र पुढल्या इंदोर होता. ओव्हर पिच चेंडूवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच यशस्वी होईल. मात्र गुडल्या इंदोरचा चेंडू बॅकफुटवर जाऊन खेळला पाहिजे. पुढचा चेंडू केतन फलंदाजी करेल तो नितेश कुंभार. हा सुंदर चेंडू वारंवार बीट करतोय. आणखी एक निर्धाव चेंडू. खरोखर चांगली गोलंदाजी आहे ती जय महादेव पटवाडी संघाची. धावसंख्या झाली ती 19. 2 बाद 19. वारंवार चकवतोय फलंदाजाला. आई सुंदर चेंडू. बंद का निर्णय देता बघूया. अपील चालू आहे आणि त्या बाद होतोय तो नितेश कुंभार. सुंदर जय टिपला सुमित पगार यानं. बाद झालाय तो नितेश कुंभार. नितेश कुंभार याची जागा नाही केलाय तो नवीन फलंदाज नंदकिशोर. खरोखरच चांगली गोलंदाजी करतोय केतन साळवे. या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च केल्यात आणि एक मोठा बळी नितेश कुंभार. धावसंख्या मात्र 19. जर का मोठ्या धावात उद्देश ठेवायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. आणि हा वाईट चेंडू.
धावसंख्या होती ती 20. चांगला गोलंदाज आहे केदार साळवे. मोठे फटके खेळले तरच मोठ्या धावांचं उद्दिष्ट ठेवता येईल. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या झाली ती केवळ 20. आई निर्धाव चेंडू. वैयक्तिक दुसरा आणि संघाचा चौथा षटक घेऊन आलाय तो हिरेन खेडेकर. तर सामना करेल तो भावेश. 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 3 बाद 20. जर का सामना जिंकायचा असेल तर धावसंख्या मोठी वाढवावी लागेल. हिरेनचा पुढचा चेंडू बघूया धावाचा मुद्दा चेंडूवर. सुमित पागार त्या चेंडूवर आणि पुन्हा एक झेल सोडतोय तो सुमित पागार. वारंवार झेल सोडतायत ते जय महादेव पटावडे संघाचे क्षेत्ररक्षक. आता मात्र स्ट्राईक वार. एक धडाकेबाज फलंदाज नंदकिशोर. कालच्या सामन्यामध्ये त्याने षटकार डोकला होता. हाय सुंदर फटका चेंडूवर जातो तो केतन साळवे. उघ्या झेल घेतोय का आणि झेल बाद. नंदकिशोरच्या स्वरूपात वाघोडी वारे संघाला मिळतोय तो चौथा धक्का. संघाची धावसंख्या होती ती 4 बाद 21. थोडीशी निराशाजनक कामगिरी पाहायला मिळते ती बागवडी वारे संघाच्या फलंदाजांकडून. मोठे फटके खेळण्याच्या नादात बाद बाद झालाय तो नंदकिशोर. धावसंख्या झाली ती 4 बाद 21. आता मात्र आलाय तो प्रणव. या सामन्यामध्ये दोघोणी फलंदाज 3 चेंडूंमध्ये 3 षटकार मारेल त्यासाठी यश देवळकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. पुढचा चेंडू हिरण खेडेकर याचा. फ्लोअर वन पद्धतीचा चेंडू मिस होतोय तो विकेट किपर कडून. वारंवार गचा क्षेत्रक्षेप आल्यामध्ये आपल्याला विकेट किपर सुमित पागारच्याकडून. एक धाव शॉट. केवळ एकच धाव मिळते ती या चेंडूवर. धावसंख्या होती ती 22. वन रन शॉट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू स्लोअर वन मध्ये चेंडू वारंवार बीट करतोय तो प्रणव याला. चांगली गोलंदाजी आहे ती जय महादेव पटवाडे संघाकडे. धावसंख्या झाली ती केवळ 22. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मोठे फटके खेळावे लागतील आणि इथं चौथं षटक संपताय. 4 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती
22. जर का सामना अव्वल करत असेल तर या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 16 धावा जमा कराव्या लागतील. कारण 4 षटकाच्या अखेरीस सांगायची धावसंख्या झाली ती केवळ 22. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला जय महादेव पटवाडी संघाकडून. या इनिंग्स मध्ये केवळ 2 चौकार पाहायला मिळाले ते नितेश कुंभारेच्या बॅटमधून. आता मात्र स्ट्राईकवर भावेश त्यानं काल आपल्या फलंदाजी जोरावर सामना जिंकवून दिला होता. बघूया कशी का फटकेबाजी करतोय या षटकामध्ये. हा सुंदर चेंडू ऑफसाईडच्या बाहेर येऊन लेगसाईडच्या दिशेने मोठा फटका काढण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि निर्धाव चेंडू. वारंवार बीट होत आहेत भावेश. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि हा क्लीन बोल्ड. आता मात्र फलंदाजी जातोय तो भाया भाया कुंभार वाघोडी संघाचा फिनिशर. भाया कुंभार आहे ना जर का षटकार ठोकला तर प्रत्येक षटकारासाठी यश ढवळेकर याच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. अंतिम षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 × 200 800 रुपये बक्षीस मिळवण्याची संधी भाया कुंभाराच्याकडे. परवा जो भाया कुंभाराने डान्स केला होता त्याची जी रिलीज बनवली होती त्या रिलीजवर 4.5 लाख व्ह्यूज मिळालेत. मोठा फॅन बेस आहे भाया कुंभारेचा. हा निर्धाव चेंडू. हा वाईट चेंडू अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 23. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5वा षटक घेऊन आला तो संतोष गवंडे. ती निर्धाव चेंडू टाकलेत आणि एक वाईट चेंडू. हा लेगसाईडच्या दिशेने मारलाय फटका क्षेत्ररक्षकाच्या चेंडूवर. 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या होती ती 25. 5व्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. बघूया कशी का फटकेबाजी करतोय तो भाया कुंभार. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आलेत. बघूया या षटकामध्ये षटकार टाकतो का. आणि हा झेलबाद भाया कुंभार. 5वा धक्का. वाघोड वॉरियर संघाला ती जागा करण्यासाठी जातोय तो आदित्य गोपाळ चौकार षटकाराचा बादशाह. आदित्य गोपाळ याने जर या चेंडूवर षटकार ठोकला तर कुणाल खेडेकर याच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक. पुढचा चेंडू संतोषाचा आदितीसाठी. बघूया षटकार अडकतो का. षटकारासाठी बक्षीस आलंय. मोठा फटका षटकाराचा प्रयत्न होता मात्र जलबाद होतोय. आणि इथं 5 षटक संपतात. 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 25. 26 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. एक सोपं आव्हान जय महादेव पटवाडी संघासमोर. मात्र तितकंच चांगले गोलंदाज आहेत ते वाघोडे वॉरियर संघाकडं.
बघूया हा 26 धावांचा पाठलाग जे महादेव पाटवडे संघ कशा प्रकारे करतो. भारत बेज कंपनीचे सीईओ अभिषेक कोटकर यांचा व्यासपीठावर आगमन होत आहे. तरी मंडळाकडून त्यांचं हार्दिक स्वागत. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 26 धावा. यानंतर होणारा सामना जयसांबा गोपावाडी वर्सेस स्वयंभू साम पाडगाव. सेमीफायनलचा होणारा हा सामना दोन्ही संघाच्या संघ नायकांनी नाणेफेकीसाठी यायचा आहे. स्वयंभू साम पाडगाव वर्सेस जयसांबा गोपावाडी. जो संघ विजयी होईल तो मिळवेल थेट प्रवेश अंतिम सामन्यामध्ये. दरम्यान बागवडीवारी संघाचं क्षेत्ररक्षण लागतंय. तीस चेंडू आणि 26 धावा. बघूया 26 धावांचा पाठलाग जय माधव पाटोडी संघ कशा प्रकारे करतोय. चांगले गोलंदाज आहेत ते बागडवारी संघाकडे. तीस चेंडू आणि 26 धावा. बागडवारी संघाचं क्षेत्ररक्षण लागलंय. तरी जय माधव पाटोडी संघानं आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. यानंतर होणारा सामना स्वयंभू साम पाडगाव वर्सेस जयसांबा गोपावाडी. क्वालिफायर 1 म्हणजेच सेमीफायनलचा सामना. जो संघ विजयी होईल तो मिळवेल अंतिम सामन्यामध्ये प्रवेश. 30 चेंडू 26 धावा. पुन्हा एकदा पक्ष्यांची खैरात यश ढवळेकर यांच्याकडून केतन कुंभारच्या प्रत्येक षटकारासाठी केतन साळवी याच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचे पारितोषिक. 26 धावा 4 षटकार ठोकू शकतो केतन साळवी. बघू तसा सामना करेल तो सुनील गोपाळ. दरम्यान हळूच चटोला चेंडू ऑफसाईड जातोय. एक धाव पूर्ण. एकच धाव. सुनील गोपाळ खरोखरच एक चांगला गोलंदाज आहे. सलामीला देते केतन साळवी. सुमित पागार आई हळूच कटवलाय. एक धाव पूर्ण.
2 धावा मिळवल्यात पहिल्या षटकात. आव्हान थोडंसं काम छोटा आव्हानाचा पाठलाग करतायत पटवाडीचा संघ. बॅकफूट जाऊन पुन्हा एकदा कट आणि एक धाव. सुंदर गोलंदाजी करतोय तो सुनील गोपाळ. एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 3. आई हळूच कटवलाय. चेंडू जातोय. आणि इथं बाद होतोय. सुमित पागार धाव बाद होतोय. धावसंख्या झाली ती 4. एक बाद 4. पहिल्या षटकाचा काय सुरू आहे. 26 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली ती 1 बाद 4. पहिल्या बळी मिळवण्यात यश मिळवलंय ते वाघोडी वॉरियर्स संघानं. ही जागा घेण्यासाठी गेलाय तो हिरेन खेडेकर. एक धडाकेबाज फलंदाज चौकार षटकार पाहायला मिळत असतात त्याच्या बॅटमधून. या सामन्यामध्ये बघूया कशी काय कामगिरी करतो हिरेन खेडेकर. धावसंख्या झाली ती 1 बाद 4. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज. नॉकआउटचा सामना. ह्याही चेंडूवर एक धाव. या षटकामध्ये केवळ 5 धावा मिळवण्यात यश मिळवलंय. 5 चेंडू आतापर्यंत झाले असतील. प्रत्येक चेंडूवर सिंगल. 5 चेंडू 5 धावा. मोठे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. केवळ 26 धावा जमवायच्या आहेत. इथं पहिलं षटक संपत आहे. धावसंख्या झाली ती 1 बाद 7. जिंकण्यासाठी 24 चेंडू 19 धावा. गोलंदाजी मार्गावर आलाय तो भावेश. चोवीस चेंडू 19 धावा. भावेश गोलंदाजी मार्कवर. फलंदाजी करतोय तो हिरेन खेडेकर. एक छोटं आव्हान ठेवलं होतं वाघोडी वॉरियर्स संघानं. जा पाठलाग करताना जय महादेव पराडे संघाची धावसंख्या 1 बाद 7. थोडासा क्षेत्ररक्षणात परिवर्तन. भावेश खेडेकरांचा पुढचा चेंडू बघूया अशी काय फलंदाजी करतो हिरेन. हळूच कटवलाय कार्पेटच्या साहाय्याने. चेंडू जातो. 2 धावा पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेची तयारीत. या 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या 1 बाद 9. तेवीस चेंडू 17 धावा. भावेशचा पुढचा चेंडू. रिव्हर्सचा प्रयत्न. चेंडू येतोय सीमारेषा दिशेने. थोडासा नैसर्गिक अडथळा नाही तर नक्कीच 4 धावा होता. नैसर्गिक अडथळ्यामुळं चेंडू सीमारेषा पार होऊ शकला नाही. बरोबर चांगला फटका होता. रिव्हर्स स्वीप भावेशाच्या चेंडूवर. तरी 2 धावा वसूल करण्यात यश मिळवलंय. धावसंख्या झाली ती 11. आई बॅकफूटवर जाऊन पुश आणि एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 12. खरोखर चांगली फलंदाजी चालू आहे
जय महादेव पटवाडी संघाकडून मोठे फटके खेळण्याची कोणतीही गरज नाही. सिंगल डबलने सामना विजयी होता येईल. चांगली रणनीती म्हणता येईल जय महादेव पटवाडी संघाची. सुंदर फटका, चेंडू जातोय सीमारेषे दिशेने. धाव बाद होण्याची संधी आणि या 2 धावा पूर्ण. खराब गोलंदाजी म्हणता येईल भावेशाची. धावसंख्या झाली ती 14. रनआउट चेक करतोय. या सामन्यासाठी थोडं अंपायर म्हणून काम पाहतायत ते कुणाल पवार. या 2 धावा पूर्ण. चौदा. जी भगव्या कलरची पट्टी आहे त्याच्या आतमध्ये बसायचं आहे. धावसंख्या होती ती 14. हा सुंदर चेंडू कटवलाय लेक्सरच्या दिशेने. दरम्यान 1 धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 15. 26 धावांचं उद्दिष्ट आहे. वारंवार खराब गोलंदाजी करतो तो भावेश. या षटकामध्ये एकही निर्धाव चेंडू टाकता आला नाहीये भावेशाला. आणि ज्या प्रकारे म्हटलं होतं निर्धाव चेंडू टाकण्यात यश नव्हतं, मात्र शेवटचा चेंडू बघूया परेश खडेकर आणि महेश बुवापुरी काय निर्णय घेतात. आणि बाद, फलंदाज होतोय बाद. पंचांशी बाद घालायचा नाही. पंचाचा निर्णय अंतिम राहील. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानात पाठवायचा आहे. फलंदाज बाद. धावसंख्या झाली ती 15. 18 चेंडू आणि 11 धावांची गरज. केतन साळवी अजूनही मैदानात. केतन साळवीसाठी प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आलंय यश ढवळे यांच्याकडून. सर्वांची इच्छा आहे की केतन साळवी याने षटकार ठोकावा. धावसंख्या झाली ती 15. 18 चेंडू आणि 11 धावा. केतन साळवी यानं षटकाराचा प्रयत्न केला तर नक्कीच 200 रुपये मिळतील. पटवाडी संघाकडे अजूनही चांगले फलंदाज आहेत. उगे पुढचा चेंडू सुनील गोपाळ्याचा केतनसाठी. हाही सुंदर चेंडू आणि बाद होतो केतन साळवे. सुनील गोपाळ्यानं पहिल्याच चेंडू रुपये मिळवलाय आणि बाद केलाय केतन याला. तरी जागा नेट जातोय तो संघाचा कर्णधार सौरभ पागार. 17 चेंडू आणि 11 धावांची गरज. 2 चेंडूंमध्ये
सामना संपवण्याची ताकद असणारा हा खेळाडू. बघूया आपल्या संघाला षटकाराने विजय मिळवून देतो का. त्यानंतर होणारा सामना जय महादेव पटरवाडी जयसांबा गोपावाडी वर्सेस स्वयंभूसाम पाडगाव. जयसांबा गोपावाडी संघाचे कर्णधार अनिकेत गोपाळ, सोमी पाडगाव संघाचे कर्णधार संकेत पागार. दोघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजच्या दिवसात आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. धावसंख्या झाली ती 17. 10 चेंडू, 16 चेंडू आणि 9 धावांची गरज. हाही सुंदर फटका दरम्यान एक धाव पूर्ण. संत गतीने चालू असलेला सामना. धावसंख्या झाली ती 18. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 26 धावांचं एक छोटंसं आव्हान होतं जे महादेव पटवाडी संघासमोर. तर धावांचा पाठलाग करताना 3 फलंदाज बाद आणि 18 धावापर्यंत बदल मारता आली आहे आतापर्यंत जय महादेव पटवाडी संघाला. पुढचा चेंडू यॉर्कर मध्ये चेंडू, चेंडू जातो निर्धाव. सुनील गोपाळ चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. आणि हा खरोखरच खराब चेंडू, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि 4 धावा या चेंडूवर. धावसंख्या झाली ती 22. जयसांबा गोपावाडी स्वयंभूसाम पाडगाव. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. अनिकेत गोपाळ, संकेत पागार. धावसंख्या झाली ती 22. एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 23. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 23. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 3 धावांची गरज. सामना जय महादेव पटवाडी संघाकडे झुकतोय. 12 चेंडू आणि 3 धावा. एक छोटं आव्हान, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषा पार आणि या 6 धावा. या सामन्यामधीला पहिला षटकार आणि अंतिम षटकार. सामना विजयी होतोय जय महादेव पटवाडी संघ आणि प्रवेश मिळवतोय तो पुढच्या फेरीमध्ये. पुढच्या फेरीचा सामना म्हणजेच एलिमिनेटर. या विजयाबरोबर एलिमिनेटर मध्ये प्रवेश मिळवतोय तो जय महादेव पटवाडी संघ. त्या सामना करेल तो श्रीसाम 11 संघ. आताचा होणारा सामना क्वालिफायर 1